जय हिंद भावांनो. जसं की तुम्हाला माहीतच होतं की माझा पेपर हा 7 तारखेला होता आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी हे बघून घ्या की आपला पेपर 7 तारखेलाच होता आणि मी सर्व रिव्ह्यू जेन्युइन रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये काही खोटं वगैरे काही सांगणार नाही आहे. कसं आहे, रिव्ह्यूसाठी काही आपल्याला असं मुलांना भिवून द्यायचं काम नाही. आणि विशेष म्हणजे मी एक प्रत्येकाचा पेपरकडे बघायचा दृष्टिकोन हा अलग असू शकते. कोणाला पेपर भारी जाऊ शकते तर कोणाला तसंच पेपर इझी पण जाऊ शकते. आणि याच्यावरून काही डिसाईड होत नसते की पेपर इझी आहे की हार्ड आहे. कारण की पेपरमध्ये कसं आहे, सर्व गोष्टी बघावं लागतात. कोणत्या शिफ्टला कसा पेपर येते काय. असं असू शकते की माझी शिफ्ट हार्ड आहे, तुमची शिफ्ट इझी आहे, किंवा माझी शिफ्ट इझी आहे, तुमची शिफ्ट हार्ड आहे. याच्यामुळे कसं आहे, आपण पेपर इथूनच डिसाईड नाही करू शकत की हार्ड येत आहे की इझी येत आहे. पण मी ऑल ओव्हर सांगतो मित्रांनो, मला ज्याच्यावरून वाटलं ना त्याच्यावरून मला थोडाफार पेपर हा हार्ड वाटला ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर. कारण की आपण प्रिव्हियस इयरमध्ये खूप सारे टेस्ट लावलेले आहेत. रोजगार विथ अंकितवर पण टेस्ट लावलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी टाईम वगैरे पण उरे पण इथं टाईम वगैरे उरायचं तर काही नाही. पण म्हणजे क्वेश्चन पण आपल्या ज्यानं जास्त काही पेपरचं असं ठाड देगे तोड देगे असं काही झालेलं नाही आहे. पण असा स्कोअर तर येऊच शकते की बाबा ज्याच्यामध्ये आपलं काही ना काही होऊ शकते. परंतु बाकी ज्या मुलं ॲव्हरेज आहेत ना त्यांना थोडं लक्ष द्यायची गरज आहे. मॅथ रिझनिंगचा विषय असा आहे की मॅथ थोडं म्हणजे 15 क्वेश्चन करायसारखे आहेत. समजा ॲव्हरेज मुलं पण 15 क्वेश्चन करू शकतात. पण 5 क्वेश्चनमध्ये असं आहे की त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन लय म्हणजे थोडे मला हार्ड वाटले आणि 1-2 क्वेश्चन असे ट्रिकी किंवा मग कॅल्क्युलेटिव्ह वाटले. आणि रिझनिंगचा विषय झाला तर कॅलेंडर क्लॉक विचारत आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये कसं आहे, आता पोलीस भरतीवाल्या मुलांना क्लॉक आणि कॅलेंडर जमते, त्यांनी ते केलेलं आहे. परंतु आपले स्पेशल SSC GD वाले जे मुलं आहेत ना त्यांनी क्लॉक आणि कॅलेंडर केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना क्लॉक आणि कॅलेंडर भारीच जाणार आहे. तर खूप सारे मुलं असे आहेत की क्लॉक आणि कॅलेंडरचे क्वेश्चन जमत नाही आहेत. इथं केलेले आहेत पण तिथं जमत नाही आहेत. तर आणि ते असं पण नाही आहे की एकदम इझी क्वेश्चन विचारत आहेत क्लॉक आणि कॅलेंडरमधून. थोडाफार कॅल्क्युलेटिव्ह किंवा हार्ड क्वेश्चन किंवा काही काही शिफ्टला इझी क्वेश्चन विचारत आहेत. पण एवढा पण इझी नाही आहे की बा डायरेक्ट म्हणजे काहीच न करता तुम्हाला तो येऊन जाईल. तर ऑल ओव्हर मी सांगतो तुम्हाला की मागच्या वर्षीपेक्षा थोडाफार मला लेवल हार्ड वाटली. तुम्हाला कशी लेवल वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. रिझनिंगमध्ये फक्त हेच क्लॉक आणि कॅलेंडर न्यू येत आहे. बाकी एवढं काही दुसरं काहीच न्यू वाटलं नाही मला. आणि मॅथमध्ये पण न्यू काही नाही आहे. पण जे ओल्ड क्वेश्चन आहेत ना त्याच्यातच थोडे ट्रिकी क्वेश्चन आहेत. आणि आपला हिंदी तर संपूर्ण वेगळा आहे मित्रांनो. जरी तो पॅसेज 2 लाईनचा असला आणि त्याच्यातूनच तुम्हाला 5 आन्सर काढणं असले तरी तो एवढा काही सोपी नाही आहे. असं असू शकते की तुम्हाला सोपी आला पण मला सोपी आला नाही, असं पण असू शकते. परंतु मला जसं मला म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून मला ते हिंदी हार्ड वाटलं. कारण की हिंदी म्हणजे मी चांगलं केलेलं आहे. हिंदी आउट ऑफ पण मारलेलं आहे. पण इथं हिंदी मला थोडं लय म्हणजे अवघड गेलेलं आहे. आणि तिथं माझे हिंदीत खूप सारे मार्क जाण्याची शक्यता आहे. आणि GK पण करंट अफेअर्सचे 5 क्वेश्चन विचारत आहेत मित्रांनो. काही शिफ्टला कमी पण असू शकते हे. आणि मी इथूनच तुम्हाला असं भिवून द्यासारखं काही सांगत नाही की बा तुम्ही पेपरमध्ये कसं टार्गेट ठेवा की काय. परंतु सांगतो कट ऑफ मागच्या वर्षी सारखाच राहणार किंवा त्याच्यापेक्षा कमी जाणार. कारण की या पेपरमध्ये न्यू क्वेश्चन आलेले आहेत. आणि SSCचं दरवर्षी पॅटर्न होता की 2-3 क्वेश्चन टाकायचे फक्त न्यू. ते बी कुठं ना कुठं प्रिव्हियस इयरमध्ये विचारले असायचे. परंतु पूर्ण पेपर प्रिव्हियस इयर बेस चालायचा. आता यंदा कसं झालेलं आहे, यंदा क्वेश्चन न्यू आलेले आहेत. क्लॉक आणि कॅलेंडर सारखे झाले आणि आपल्या हिंदीचा पार्ट झाला. याच्यामध्ये खूप सारे प्रश्न त्यांनी वेगळे टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, मुलांना खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि तिथं एक्झाम प्रेशर असते. आणि इथं खूप सारे मुलं म्हणतात पेपर तर सोपीच होता, पेपर तर यूज आहे, पेपर तर त्यूज आहे. परंतु मित्रांनो, जो एक्झाम हॉलमध्ये प्रेशर असते ना तिथं तुम्हाला सोपे क्वेश्चन पण खूप भारी वाटतात. कारण की तिथं कसं आहे, पहिलेच जर 2-3 प्रश्न तुम्हाला भारी आले ना आणि तुम्ही त्याच्यावर जास्त टाइम देत गेले ना तर तुम्हाला सोपे प्रश्न पण मग भारी वाटायला लागतात. तुम्हाला असं वाटतं की हा पूर्ण पेपरच भारी आहे. तर त्याच्यासाठी सांगतो मित्रांनो, जर समजा पहिलेच कसं आहे, त्याच्यात सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन मला 4 आले होते. 2 एकदम म्हणजे प्लस मायनस सारखे आले होते आणि 2 हार्ड आलेले होते. म्हणजे हार्ड पण की खूप सारा टाइम घेत होते ते. तर मी सुरुवातीला ते स्किप मारले, म्हणजे मार्क अँड रिव्ह्यू केले. नंतर त्याच्यामधले काही एक सॉल्व्ह करून पाहिला आणि एकचा तुक्का मारला. कारण की एवढा वेळ नाही मित्रांनो की तुम्ही तिथं प्रत्येक क्वेश्चन जरी तुम्हाला जमत असेल तरी तो सॉल्व्ह करसालच. कारण की बोर्डमार्कचा क्वेश्चन असा कोणता म्हणजे मुलगा नाही अभ्यास करणार की त्याला जमणार नाही. पण तिथं सॉल्व्ह तुम्हाला येते की नाही ह्याला कमी महत्त्व आहे, पण तुम्ही किती टाइममध्ये पेपर सॉल्व्ह करता याला जास्त महत्त्व आहे.
म्हणून असं काही समजू नका की आपल्याला तर हा क्वेश्चन जमते, याच्यावर तर आपण 3 मिनिटं पण दिलेच चालतात, पण तो कुठंतरी 3 मिनिटं घेऊन तो प्रश्न तुमचा समोरचे प्रश्न खराब करणार आहे. म्हणून सांगतो मी स्वतः मित्रांनो, मी 17 प्रश्न मार्क अँड रिव्ह्यू केले होते आन्सर काढून, कारण की मला त्याच्यावर डाऊट होता. मग मी विचार करा तुम्ही, पूर्ण पेपर सॉल्व्ह होऊन 17 क्वेश्चन ते नंतर बघून घेतले आणि त्याच्यानंतर पण मला 3 मिनिट टाइम उरला आणि त्याच्यात मग मी समजा असं पूर्ण क्लिअर करून घेतलं की किती किती झाले आणि पूर्ण पेपर सॉल्व्ह झाला की नाही झाला, कोणता क्वेश्चन सुटला काय, याच्यात मी संपूर्ण बघितलं. पण माझी ॲक्युरेसी, मी 80 पैकी 80 पण सोडवले आहेत, पण ॲक्युरेसी नाही आहे मित्रांनो एवढी. आणि पेपर मागच्या वर्षीपेक्षा थोडा हार्ड वाटला मला. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोण्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात आणि तुमचा पेपर येणाऱ्या कोणत्या शिफ्टला आहे आणि तुम्हाला आणखी काय हेल्प पाहिजे हे कमेंट बॉक्समध्येच विचारा मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ पण खूप साऱ्या मुलांकडे शेअर करा. आणि क्वेश्चन वगैरे आपण आपल्या ग्रुपवर टाकतच असतो किंवा काही अधिक माहिती पण टाकत असतो. त्याच्यासाठी तुम्ही SSC GDच्या आपल्या ग्रुपवर जोडून जा. फक्त मित्रांनो तो डाऊट ग्रुप नाही आहे हे लक्षात ठेवा. खूप सारे मित्र तिथं काही क्वेश्चन विचारतात, तर मी तिथं लगेच त्या मुलांना रिव्ह्यू करत असतो आणि तिथं कोणती PDF शेअर केल्यास पण रिव्ह्यू करत असतो. तर ज्यांना ह्या सर्व अटी मान्य आहेत त्यांनीच त्या ग्रुपमध्ये ऍड होऊन जा. कसं आहे मग नंतर मुलं फोन करतात आणि त्यांच्या नजरेत मी वाईट होतो. कसं आहे मला कोणाच्या नजरेत वाईट व्हायचं नाही आहे, पण काहीतरी असते, पण त्या ग्रुपवर असं चालत नाही, म्हणून मी त्या ग्रुपमधून मुलांना रिव्ह्यू करतो. आणि एक्झाम म्हटलं तर ऑल ओव्हर मागच्या वर्षीपेक्षा थोडी मला हार्ड वाटली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही ते सांगा. तर याच्यामध्ये नवीन क्वेश्चन क्लॉक कॅलेंडर आणि हे आणि क्लॉक कॅलेंडर आणि सिटिंग अरेंजमेंटचे रिझनिंग मध्ये मला 3 प्रश्न होते. 3 प्रश्नामध्ये 2 गोल घेऱ्यात बसवले होते, एक सीधा लाईन मध्ये बसवला होता आणि एक उंचीनुसार बसवायचे होते. एक क्वेश्चन उंचीनुसार म्हणजे बघून घ्या तुम्ही. टाइम टेकिंग क्वेश्चन होते माझ्या शिफ्टला. आहे सिटिंग अरेंजमेंट चॅप्टर असा टाइम टेकिंग सारखा वाटते, म्हणजे प्रत्येकाला टाइम टेकिंग सारखा वाटते. सिटिंग अरेंजमेंट चॅप्टर 5-6 जण बसवले तर ठीक आहे, पण तिथं 7 किंवा 8 जण जर बसवायचे असले तर तो क्वेश्चन थोडा टाइम टेकिंग वाटतो सर्वांना. तर रिझनिंग मध्ये थोडं मला असं वाटतं की माझी रिझनिंग 20 ते 22 मिनिटांमध्ये झाली असेल आणि रिझनिंग मध्ये माझे 17 ते 18 क्वेश्चन समजा राईट यायचे. मला असं एक्सपेक्टेशन आहे की माझे 17 ते 18 क्वेश्चन राईट येऊ शकतात. पण रिझनिंग मित्रांनो एवढी पण सोपी नाही आहे. जसं आपण प्रिव्हियस इयर मध्ये जर समजा करत आलेलो आहोत आणि रोजगार विथ अंकित वरती टेस्ट सोडवत आलेलो, तिथं आपण 20 पैकी 20, 20 पैकी 18 मारत होतो आणि टायमाच्या अंदर. तशी पण रिझनिंग नाही आहे मित्रांनो. म्हणजे मला जसा पेपर वाटला तसा सांगून राहिलो. असं काही नाही की मी तुम्हाला भिवून देत आहे, कारण की रिव्ह्यू देणं एक्झामचा हे खूप म्हणजे कसं आहे, ज्या मुलांचा अभ्यास चांगला आहे ना ते परफेक्ट तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकतात. ज्यांनी कुठेतरी प्रिव्हियस इयर मध्ये पेपर काढलेला आहे ते मुलं तुम्हाला चांगला रिव्ह्यू देऊ शकतात. ते पण कधी कधी ओव्हर ॲटिट्यूड मध्ये जातात. त्यांना कसं आहे 2-4 प्रश्न सोपी दिसले त्याच्यामध्ये की ते म्हणतात पेपरच सोपी आहे. आणि झालं ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी सोपी प्रश्न सॉल्व्ह केलेले असतात. अरे ते सोपी प्रश्न सर्व सॉल्व्ह करतात. सोपी प्रश्नावरून मेरिट ठरत नसते आणि सोपी प्रश्न सॉल्व्ह करून स्वतःला जास्त तिरंदाज समजायची काही गरज नाही आहे, कारण की सोपी प्रश्न तर सर्वच सॉल्व्ह करतायत. आणि तुम्ही त्या सोपी प्रश्नावरून असं समजू नका की पेपर सोपी आलेला आहे. कसं आहे जे हार्ड क्वेश्चन आहेत ना ते म्हणजे त्याची काठिण्य पातळी किती आहे आणि कोण त्यांना सॉल्व्ह करू शकत असेल, असं म्हणजे याच्या सर्ववरून डिसाईड होत असते की पेपर इझी आहे की हार्ड आहे. आणि येणाऱ्या टाइममध्ये जेव्हा मेरिट लागेल तेव्हा तुम्हाला समजेलच की आपला पेपर हार्ड चालू आहे की इझी चालू आहे. परंतु खूप सारे मुलं म्हणत आहेत पेपर एकदम इझी आहे, पेपर असा आहे, पेपर तसा आहे. अरे भावांनो, पेपर मागच्या वर्षीपेक्षा हार्डच आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि घरूनच असं टार्गेट ठेवून नका जो की 130 स्कोअर झाला पाहिजे आपला. कसं आहे तिथं गेल्यावर आपण 130चे टार्गेट ठेवून जातो आणि मॅथमध्ये आपल्याला पहिलेच 4 प्रश्न असे दिसतात की तेच आपले 20 मिनिटं खाऊन घेतील, मग 5-5 मिनिटं, मग तिथं आपला गेम होऊ शकते. म्हणून तुम्हाला सांगतो मी 5-5 मिनिटं नाही खाल्ले तरी समजा 3-3, 4-4 मिनिटं तर क्वेश्चन खाऊ शकते. कारण की खूप काही क्वेश्चन काही शिफ्टला कॅल्क्युलेटिव्ह येतात. असं नाही की सर्वच शिफ्टला येत आहेत. काही शिफ्ट एकदम इझी पण होत आहेत मित्रांनो. मला मुलांनी सांगितलेलं आहे. पण कसं आहे मी कोणावर विश्वास ठेवत नाही. मी जसा पेपर सोडवला ना त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की मला पेपर हार्ड वाटला मागच्या वर्षीपेक्षा. कारण की माझा जर ॲव्हरेज स्कोअर RW वरती पकडला ना तर 120 ते 125च्या वर आहे. काही ह्याच्यामध्ये मी टेस्टमध्ये 140 पण स्कोअर केलेला आहे. पण इथं थोडे दाळपातळ झालेली आहे मित्रांनो. आणि पेपरमध्ये प्रेशर पण असते. काही इझी क्वेश्चन पण चुकतात. तिथं आपल्याला एक्झाम हॉलवरून आल्यावर कळते की आपले इझी क्वेश्चन चुकलेले आहेत. तर असं होऊ नका देऊ. माझ्यासोबत झालेलं आहे 1-2 क्वेश्चनला आताच, आणि दिल्ली पोलीसला पण झालेला आहे. आणि हे पण सांगतो मित्रांनो की दिल्ली पोलीसचा पेपर याच्यापेक्षा इझी होता आणि दिल्ली पोलीसला मॅथ रिझनिंग याच्यापेक्षा इझी होतं. याच्यापेक्षा जीके पण थोडं इझीच होतं दिल्ली पोलीसला. परंतु कसं आहे हा पेपर जीडीचा दिल्ली पोलीस पेक्षा पण भारी वाटत आहे मला. आणि त्याच्यामध्ये मी जीके आणि
कम्प्युटरमध्ये चांगला स्कोअर केलेला होता आणि याच्यामध्ये मॅथ आणि रिझनिंगमध्ये पण 38 केलेले होते 40 पैकी. तर इथं दिल्ली पोलीसपेक्षा थोडा हार्ड पॅटर्न आहे असं तुम्हाला म्हणजे हे 100% आहे मित्रांनो. दिल्ली पोलीसपेक्षा इथं हार्ड आहे कारण की दोन्ही पेपर मी दिलेले आहेत आणि MTS पेक्षा थोडं म्हणजे मला मॅथची लेवल MTS सारखी म्हणजे काही काही क्वेश्चनची बरं समजा जे हार्ड क्वेश्चन आहेत ना त्यांची काही काही क्वेश्चनची मॅथची MTS सारखी लेवल वाटली मला. तर असं नाही म्हणत मी सर्वच क्वेश्चनची वाटली. आणि तुम्ही काही असं भिवून जाऊ नका की आता पेपर खूप भारी येत आहे आणि असं होत आहे. पेपर एवढा भारी पण येत नाही मित्रांनो, परंतु जे मेरिट ठरवणारे क्वेश्चन आहेत ना ते सर्वांनाच हार्ड जात आहेत. आणि काही काही शिफ्टला खरोखर हिंदी एकदम इझी येत आहे आणि काही काही शिफ्टला हिंदी म्हणजे एकदम न्यू येत आहे. त्याच्यामुळे खूप सारा खेळ हा नॉर्मलायझेशन मध्ये पण होईल, तुम्ही बघून घ्या. कारण की माझ्या शिफ्टला हिंदी मला वाटते खूप भारी होतं कारण की माझा हिंदीचा सर्व लगभग अभ्यास झालेला होता आणि मला हिंदी खूप भारी गेलं मित्रांनो. हिंदीला मला 10 मिनिट टाइम लागला आणि त्याच्यामध्ये पण माझी अॅक्युरेसी चांगली नाही आहे. आता आन्सर की आल्यावर नंतर समजेलच, पण म्हणजे लगभग चांगला स्कोर होऊन जाईल माझा. पण बाकी मुलांसाठी सांगत आहे मी की तुम्ही काय काय बिंदू लक्षात ठेवून एक्झामला गेले पाहिजे, ज्यांचा एक्झाम राहिलेला आहे आता तर. आणि टार्गेट असं ठेवा तुम्ही किंवा म्हणजे आता मी इथं सांगणार आहे तुम्हाला 110 टार्गेट ठेवा तर 110 वरच होऊन जाईल. अरे तुम्ही 110 ते 115 जर समजा रॉ स्कोर ठेवला तर तुमचा नॉर्मलायझेशन होऊन चांगला पण स्कोर होऊ शकते असं. आणि म्हणजे तुम्ही कट ऑफ मध्ये बसून जसा नाही तर मग आता इथं कसं आहे 110 स्कोर सांगेन मी आणि तुम्हाला पडतील 100 मार्क्स आणि तुम्ही म्हणसाल की यांनी 110 सांगला होता आणि मला 110 झाले बघा आणि माझं सिलेक्शन झालं नाही. मी रॉ स्कोर सांगत आहे, परंतु कट ऑफचा सध्या आपण डिसाईड नाही करत आहे किंवा तुम्ही किती टार्गेट ठेवा. कसं आहे इथं 100 वाला बी सेफ आहे तर कट ऑफ कमी लागला तर, कारण की पेपर आता थोडा मला हार्ड वाटत आहे. पण कसं आहे ऑल ओव्हर कोणाकोणाला हार्ड वाटत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा. जे म्हणजे ज्यांनी मागच्या वर्षी पेपर काढलेला आहे ना त्या मुलांनी सांगा पेपर मागच्या वर्षीपेक्षा तुम्हाला इझी वाटत आहे की हार्ड वाटत आहे. आणि एकच सब्जेक्ट नाही, मॅथ रिझनिंग नाही, मॅथ रिझनिंग सांगतो मित्रांनो. जे मुलं सिलेक्शन घेणारे असतात ना त्यांना मॅथ रिझनिंग कसंही टाका रे ते आउट ऑफच मारतात. परंतु विषय हिंदी आणि जीकेचा असतो, मॅथ रिझनिंगचा एवढा काही विषय नसतो. पण याच्यावर कसं आहे आता काही काही मुलं म्हणतात पेपर एकदम इझी चालू आहे, यू चालू आहे, दिव चालू आहे. बघा तुम्ही एक्झाम द्यायला बघा जा आणि समजतेच मग तुम्हाला इझी आहे की हार्ड आहे तर. आणि कसं आहे तुम्ही ते RW वरती आता टेस्ट जर देत असताल ना तर त्याच्यामध्ये सिमिलर काहीतरी क्वेश्चन आहेत मित्रांनो. पण इतका पण पेपर असा म्हणजे असा नाही आहे, पेपर एक्झॅक्ट तसाच पेपर नाही आहे सांगतो तुम्हाला. एवढा हार्ड पण नाही आणि एवढा इझी पण नाही. परंतु तुम्ही असं म्हणजे घरूनच टार्गेट 130 आणि 140चा ठेवू नका जाऊ, कारण की तिथं गेल्यावर कसं आहे पहिलेच जर क्वेश्चन हार्ड आले आणि तुम्ही त्याच्या नादी लागत बसले तर तुमचा एक्झाम 100% खराब होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.